राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चला, रोजचं आपलं तेच मी म्हणत राहते की चांगलं राहायला पाहिजे आणि खरंच चांगलं राहायला पाहिजे. चला बघा, आज एकादश आहे. आज एकादशीसाठी स्पेशल मी बनवणार आहे धपाटे. तर धपाटे कसे बनवायचे आता बघा. इथं साहित्य घेतले मी सगळं. बटाटे घेतले, इथं 2 बटाटे घेतले, इथं हिरवी मिरची आणि कोथिंबीर 2 बटाटे घेतले, इथं भगर घेतली. आता ही भगर कशी घ्यायची? ही भगर जी घेतलेली आहे ना, तर एका बटाट्यासाठी. आता हे 2 बटाटे घेतलेले, इथं तर 2 बटाट्याला एवढी 2 हिस्से भगर घ्यायची आपल्याला. मी एका बटाट्याची भगर दाखवते इथं. एका बटाट्याचं जर करायचं असेल तर एका बटाट्याला एवढी घ्यायची आणि 2 बटाट्याला घ्यायचं असेल तर एवढी 2 हिस्से घ्यायची. आता यात चला भगर आपण छान मस्त भाजून घेतोय. तव्यावरनं अशी छान गवळी भगर भाजून घ्या. इतके छान धपाटे होते. तर कसं ज्याला साबुदाण्यानं खाऊन त्रास होतो तर त्याने ना असे ना स्पेशल धपाटे बनवायचे. आता महाशिवरात्री येणार आहे, नवरात्रामध्ये असे धपाटे कामाला येत आहे. स्पेशल एकादशीला मला पंधरवडी एकादशी राहती, तर मग काय करा प्रश्न पडला. तर मग मी म्हटलं चला आज धपाटे बनवू. आता इथं बटाटे, आपली भगर छान गवळी भाजून झाली, बटाटे पण झाले आपले छिलून. आता इथं मी छान असे खिसून घेते बटाटे. असे बटाटे खिसून घ्यायचे मस्त आणि असे धपाटे बनवून खातो मी. बघा कसे लागतात कसे नाही. रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण एकदा करून खा. तुम्ही ना केलं तर ना खाताच राहता ना. आता इथं खिसून झालं आपलं. आता इथं भगर काढून घेते मी. आता याच्यात काय करायचं आपल्याला, थोडंसं ना साबुदाणा पण भाजून घ्यायचा आणि त्याच्यात दळायला टाकायचा. पण माझ्याकडे साबुदाण्याचं पहिलेच पीठ होतं म्हणून मी काय ते दाखवलं नाही तुम्हाला. अगोदरचं भाजून ठेवलेलं होतं जराशी पीठ मी याच्यात टाकलेलं आहे. आता इथं ना आपण टाकलेलं आहे ते भगरीचं पीठ आणि थोडंसं साबुदाण्याचं पीठ. आता इथे मिरची आणि ते मिक्सरमधून काढून घेतलं होतं. मला पाट्यावर वाटायला आज वेळ नव्हता. आता इथे मीठ टाकलं मी. पाट्यावर वाटून घेणार होते. जसं तुम्हाला तिखट नाही मीठ लागेल तसं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता हे पीठ असं चांगलं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं, असं मळून घ्यायचं. आणि पीठ मळून झाल्यावर झाकून 15 मिनटं आपल्याला भिजायला ठेवायचं, मुरत ठेवायचं. भिजायला म्हणा मुरट म्हणा, प्रत्येकाची भाषा वेगळी राहते. आता इथं मी छान कालून घेते, एकजीव करून घेते आणि झाकून मस्त ठेवून देते. बघा इथं पाणी टाकलं. पाणी टाकून अजून परत त्याला ना छान मस्त कालून घ्यायचं. असं असा गोळा तयार होतोय, मस्त गोळा तयार होते चिकन. आणि भगर दळताना ना बारीक दळायची छान मस्त. दळायला वेळ लागतो घरी ना, कारण ते दळलेली तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. तर छान दळून घ्या. आता याच्यात अजून मी थोडंसं ना पाणी टाकून ना छान मस्त असं मळून घेणार. चांगलं पीठ भिजू ठेवायचं मस्त. असे धपाटे करून बघा मैत्रिणींनो. कधी न केलेली रेसिपी, कधी न बघितलेली रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल. आणि माझी सरी गावठी रेसिपी आहे ना, तर त्याच्यामुळे सर मी गावठी दाखवायचाच प्रयत्न करते. झालं बघा. आता हे 15 मिनटं ठेवलं होतं मी. आता इथं आपल्याला मस्त छान थापायचे, असे थापून घ्यायचे. तिकडं तवा ठेवलेला आहे मी गरम करायला. आणि लोखंडाच्या तव्यावरच करा जा पोळ्या, भाकरी, धपाटे वगैरे जे काही असेल ना ते ना लोखंडाच्या तव्यावरच करत जा. असे थापवून घ्यायचे छान. थापायला ना थोडंसं ना वेळ लागेल, पण मग असे थापून आपल्याला आता त्याला तव्यावर टाकायचे. तुम्ही असे जर धपाटे केले ना तर तुम्ही खातच राहता आणि पुरणार सुद्धा नाही असे धपाटे. एकदा नक्की रेसिपी करून बघा तुम्ही. आता तूप टाकलंय मी वरी. मैत्रिणींनो, आज वेळ झाला मला ना धपाटे करायला. थोडे पाठीमाग माझे कामं पण होते. तुम्हाला मी सांगत राहते प्रत्येक ह्याच्यामध्ये. सकाळून रेसिपी राहते माझ्या मागं, संध्याकाळी दुकानाचं काम राहतं आणि काम केलं पाहिजे. बघा आता इथं आपले छान मस्त तव्यावर मी धपाटे टाकले. बघा चिटकलं पण नाही, काही नाही. आता याचं बाजूने आपल्याला ना थोडं ना तूप सोडायचे. असं तूप सोडायचं
अशी रेसिपी एकदा करून बघा तुम्ही. हां बघा झालं. आता आपल्याला याला उलटायचे. परत आपल्याला अजून कढईनं थोडं तूप सोडायचं. आणि याच्या संग धपाटे संग खायला तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता, खोबऱ्याची चटणी पण बनवू शकता. पण मग मला ना टाईम नाही भेटला बनवायला, तर मी दही आणि धपाटं म्हणजे बरोबर रेसिपी बरोबर घेणार आहे. तुम्ही या दोन्हीतून तिन्हीतून करू शकता, काही पण चॉईस करू शकता. आता झालं आपल्या इथं ताट रेडी. आता